नमस्कार, मी अदिती मोगरे. तुम्हा सर्वांचं राष्ट्रीय युवक विचार मंच यांच्यातर्फे स्वागत करते. आज सप्तमी तिथी. आपल्या पुराणात असे सांगण्यात आले आहे की दुर्गा देवीचे 7वे स्वरूप असलेल्या कालरात्री देवीचे पूजन आज केले जाते. या देवीचे महत्व असे आहे की हिच्या श्वासामध्ये अग्नी आहे. एका हातामध्ये खड्ग आहे तर दुसऱ्या हातामध्ये लोखंडी शस्त्र आहे. म्हणूनच आजच्या दिवशी आम्ही स्वातंत्र्य युद्धात स्त्रियांचा सहभाग हा विषय निवडला. आज सप्तमी आणि हे आपले 75वे स्वातंत्र्य वर्ष. तर आपण महिलांना विसरून तर चालणारच नाही आहोत. मी हा वेगळा आणि महत्वाचा विषय आपल्या समोर मांडण्यासाठी आपल्याकडे वक्ता म्हणून ज्या लाभल्या आहेत त्या आहेत स्मिता कुलकर्णी. ह्यांचं मास्टर इन सोशिओलॉजी झालेलं आहे आणि सोशल वर्क पण झालेलं आहे. यांनी काउन्सिलिंग मध्ये सुद्धा शिक्षण घेतलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची यांची ओळख म्हणजे लातूरमध्ये जो महाभयंकर भूकंप आला होता त्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्याचबरोबर सांगली कोल्हापूर मधल्या पुरामध्ये सुद्धा यांनी खूप काम केलेलं आहे. आणि कोविड काळामधलं तर यांचं जे काम आहे हे तर विचार करण्याच्या पलीकडे आहे. या अख्ख्या आपल्या पुणे महानगरपालिकेच्या काउन्सिलर म्हणून ओळखल्या जातात. तर मी आता स्मिता कुलकर्णी यांना विनंती करते की यांनी आपलं भाषण म्हणा, संवाद म्हणा सुरू करावा. आणि सगळ्यात महत्वाचं स्मिताताई, आम्हा सर्वांतर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन. कारण काही दिवसापूर्वी त्यांना त्या आजी झालेल्या आहेत. तर आपण त्यांचं अभिनंदन करूया आणि आपण सगळे मिळून त्यांना विनंती करूया. नवरात्रीच्या मी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. माझी ओळख करून देताना आदितीताईंनी सांगितलं मी आजी झाले. तर स्त्री जीवनातला हा एक खूप मोठा आणि सुंदर टप्पा असतो आणि तो टप्पा मी पार केलाय आणि त्यामुळे मी आनंदाने सगळ्यांना सांगत असते की मी आजी झाले. आज आपण स्त्रियांबद्दल बोलणार आहोत आणि अशा स्त्रियांबद्दल ज्या स्त्रियांनी आपला जो स्वातंत्र्याचा लढा आहे या लढ्यात योगदान दिलेलं आहे. ज्याला आपण स्त्रियांचा योगदान बघतो किंवा स्त्रियांचं समर्पण बघतो त्याला ते समर्पण बघताना आपल्याला खूप अंगांनी ते बघावं लागतं. आणि याचं कारण एक आहे की एकूणच स्त्रियांची कुटुंबातली जे स्थान असतं, समाजातलं जे स्थान असतं किंवा ज्या प्रकारची बंधनं त्यांच्यावर असतात किंवा आपण स्वातंत्र्य लढा ज्याला म्हणतो त्याला या लढ्याची सुरुवात जी होती किंवा याची जी बीजं पेरली गेली ती जवळजवळ 12व्या शतकापासून ही पेरलेली आपल्याला दिसत आहेत. आणि 12व्या शतकाचं जर आपण त्या काळची सामाजिक स्थिती जर पाहिली तर ती खूपच रूढी परंपरावादी होती. स्त्रियांसाठी फार संधी त्याला नव्हत्या. स्त्रियांना विचार करायची सुद्धा स्वातंत्र्य आपल्याला नाही असं अनेकदा दिसतं. तर त्यामुळे आपण या स्त्रियांचं योगदान बघताना हे योगदान वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि हे योगदान क्रांती लढ्यासाठी कसं पूरक ठरलं, याच्यातनं महिलांचं संघटन कसं झालं, याच्यातनं समाजाचं संघटन कसं झालं आणि घराघरामध्ये हा क्रांती म्हणजे हा स्वातंत्र्याचा जो लढा होता हा घराघरात कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यात कसा पेरला गेला आणि या पेरणीत स्त्रियांचा सहभाग कसा होता या दृष्टीने आपल्याला हा सगळा जो लढा आहे आणि याच्यातला जो सहभाग आहे स्त्रियांचा हे बघणं गरजेचं आहे. साधारण या विषयाची तयारी करत असताना आणि त्याचबरोबर अजून एका उपक्रमाच्या अनुषंगाने लिखाण करण्याच्या दृष्टीने ज्याला अभ्यासाला सुरुवात झाली त्याला 12व्या शतकापासून हा अभ्यास म्हणजे अनेक संदर्भ, अनेक रेफरन्सेस वाचनात आले आणि त्या अनुषंगाने मी हा विषय आता मांडणार आहे. खरं तर 40-50 मिनिटं खूप कमी आहेत, पण मी थोडीशी तोंड ओळख किंवा या स्त्रियांचं जे भरीव कामगिरी ज्या अंगांनी झाली किंवा ज्या क्षेत्रात झाली त्या अनुषंगाने मी माझे आता विचार मांडेन. आपण जर 12व्या शतकात पाहिलं तर ते शतक जे होतं ते खूपच रूढी परंपरावादी होतं. कडक वातावरण होतं स्त्रियांच्या दृष्टीने. स्त्रियांना फार स्वातंत्र्य नव्हतं आणि एक आध्यात्मिक त्या काळात एक वातावरण असायचं. आणि त्या काळातल्या ज्या 12व्या किंवा 13व्या शतकातल्या ज्या स्त्रियांबद्दल मी बोलणार आहे त्या स्त्रियांनी आध्यात्मिक क्षेत्रात काहीतरी वेगळं उठावदार किंवा त्या निमित्ताने लोकांचं संघटन, स्त्रियांचं संघटन हे त्यांनी उभं केलेलं आपल्याला दिसतंय. कुठलाही क्रांतिकारी लढा असो, कुठलीही चळवळ असो याच्यासाठी समूह संघटन करणं खूप गरजेचं असतं आणि स्त्रियांनी खरा रोल या समूह संघटनात किंवा स्त्रियांच्या संघटन जे आहे हे उभं करण्यात आपल्याला दिसतं. याच्यात प्रामुख्याने आपण योगिनी मुक्ताबाई, जनाबाई ज्या कीर्तनात रमणाऱ्या होत्या
त्या साधारण 1258 वगैरे हा त्यांचा या काळात त्यांचा जन्म झाल्या होत्या. त्यानंतर बहिणाबाई ज्या संत रामांच्या शिष्या होत्या, त्या 1628 मध्ये त्यांचा जन्म झालेला आपल्याला दिसतो. आणि समर्थ रामदास स्वामींची विद्वान शिष्या वेणाबाई रामदासी ज्या 1620 या वर्षी त्यांचा जन्म झालेला आपल्याला दिसतो. आता वेणाबाई रामदासी ज्या होत्या या बालविधवा होत्या आणि स्त्रीचं जीवन जर इतकं कठीण होतं त्या काळात, तर विधवेचं जीवन कसं असेल हे आपण अनेक कथा, कादंबऱ्या, साहित्य, इतिहास, अगदी सिनेमा याच्यातनं सुद्धा आपण बघत असतो. वेण्णाबाई बालविधवा होत्या आणि त्यामुळे त्यांना फार मुक्तपणे, स्वतंत्रपणे अध्यात्म, ग्रंथ वाचन, धार्मिक ग्रंथ वाचन याला काही त्यांना मोकळीक नव्हती. पण याच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांनी अनेक ग्रंथांचं वाचन केलं. काही भजनं त्यांनी स्वरचित भजनं त्यांची आहेत. खूप त्यांनी उठावदार काम केलं आणि पुढे त्यांनी संन्यास घेतला, जो त्या काळात खरोखर शक्य नव्हतं आणि याबद्दल खूप त्यांना विरोध झाला. त्यांना खूप विरोध पत्करावा लागला लोकांकडनं. पण त्या अतिशय ठाम होत्या आणि त्यांना आध्यात्मिक त्यांचं जे कार्य होतं याच्यात त्यांना पुढे जायचं होतं किंवा तशा पद्धतीने त्यांची वाटचाल होती. त्यांनी बालविधवा असूनही संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर त्या महंतपदी गेल्या. म्हणजे ती पहिली स्त्री होती जी महंतपदी गेली. एक थोडासा आपण विचार करू की 1600 जर शतक होतं, किती कडक कर्मठ शतक असेल, पण त्यात सुद्धा त्यांनी सगळा विरोध झुगारून किंवा त्यांचं आपण जे म्हणतो कन्व्हिक्शन होतं त्यांचं, तर या कन्व्हिक्शनच्या जोरावर त्या महंतपदी सुद्धा गेलेल्या आपल्याला दिसतात. ही खरी पहिली बीज पेरली गेली की काहीतरी स्त्रियांना करता येऊ शकतं आणि स्त्रियांनी काहीतरी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा जो दुसरा टप्पा मी हे जे ज्याला मी या स्त्रियांचा अभ्यास करत होते, त्याला काही टप्प्यात या स्त्रियांची मी विभागणी केलेली आहे. स्त्री कर्तृत्वाचा दुसरा टप्पा जो आहे, या टप्प्यामध्ये आपल्याला योद्ध्या स्त्रिया दिसल्या किंवा ज्या राण्या होत्या, म्हणजे राणीपद त्यांच्याकडे होतं, राज्यकारभार त्या चालवत होत्या, अशा स्त्रियांचा मी उल्लेख इथं मुद्दाम करीन. म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या समाजातल्या त्या हिरोईन होत्या किंवा हिरो होत्या असं म्हणलं तरी हरकत नाही. याच्यात राजमाता जिजाबाई आहेत, राष्ट्रमाता जिजाबाई आहेत, शिवरायांना घडवणाऱ्या, हिंदू साम्राज्याची स्थापना करणाऱ्या किंवा तशा प्रकारचं स्वप्न शिवबांच्या मनात पेरणाऱ्या आणि कृतीतनं उतरवणाऱ्या अशा या जिजाबाई आपण पाहिलेल्या आहेत. जिजाबाईंना अगदी लहानपणापासून पारतंत्र्याचा राग होता, गुलामीचा राग होता आणि त्यांना नेहमी असं वाटायचं की आपण स्वातंत्र्यात राहणं खूप गरजेचं आहे. त्यांना स्वतःला ते स्वप्न साकार करणं तसं शक्य झालं नाही. पण ज्यावेळेला त्यांना मुलगा झाला, अर्थात त्यांनी भवानी मातेकडनं शिवाई मातेकडनं असाच मुलगा मागून घेतला जो शूर पराक्रमी असेल. अशा मुलाला त्यांनी मागून घेतलं आणि या मुलाच्या मनात त्यांनी स्वातंत्र्याची बीजे पेरली आणि त्यांनी कुठेतरी हिंदू साम्राज्य जे आहे आपलं याची स्थापना करण्यासाठी त्यांचा हातभार आपल्याला दिसतो. खरं तर राष्ट्रमाता जिजाबाई हे काही त्यांनी स्वतःला म्हणून घेतलं नव्हतं, पण त्यांचं योगदान पाहता हे आपण सगळेजण त्यांना राष्ट्रमाता अशा नावाने त्यांचं संबोधन करत असतो. हा 1595चा साल आपल्याला दिसतो, म्हणजे 1500च्या याच्यात आपण येतोय. त्याच्यानंतर प्रतिकूल काळात राज्य सांभाळणारी महाराणी ताराबाईंचं सुद्धा आपण त्यांचं जे योगदान आहे याचा सुद्धा आपण विचार करणं आणि त्यासाठी त्यांना वंदन करणं हे खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला संभाजी महाराजांचा वध झाला त्याच्यानंतर राज्य सांभाळण्यासाठी पुरुष कोणी नव्हता तिथं, त्याला ताराबाईंनी हे राज्य हातात घेतलं आणि नुसतंच त्यांनी राज्यकारभार चालवला नाही, तर त्या अनेक युद्ध करायला सुद्धा त्या युद्धभूमीवर उतरत असत. दुर्दैवाने शेवटी त्यांना कौटुंबिक कलहाला तोंड द्यावं लागलं. मात्र जोवर त्या राज्यकारभार बघत होता त्यांनी अत्यंत धीटपणे आणि अत्यंत कर्तबगारीने त्यांनी त्यांचं राज्य सांभाळलेलं होतं आणि औरंगजेबाला सुद्धा त्यांनी नाकेनं वाढलेलं होतं. त्यानंतर आपल्याला नानासाहेब पेशव्यांच्या करारी पत्नी गोपिकाबाई यांचा उल्लेख इथं नक्की करायला लागेल. हा 1755चा त्यांचा जन्म आहे. गोपिकाबाई अत्यंत हुशार, चाणक्य, व्यवहार कुशल, कडक, करारी अशा स्वभावाच्या होत्या आणि त्यांनी शनिवारवाडा आणि शनिवारवाड्याभोवती जे फिरणारं राजकारण होतं या कारणावर याच्यावर त्यांचा अत्यंत क्लोज कंट्रोल, क्लोज मॉनिटरिंग हे त्यांचं असत आणि त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यावेळेला राज्यकारभारात मदत केलेली होती, आपल्या पतीला मदत केलेली होती आणि त्यांचा सुद्धा कुठेतरी ठसा आपल्याला इतिहासात दिसतो. गोपिकाबाईंना सुद्धा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात त्यांचं तरुणपण खूप चांगल्या पद्धतीने गेलं. त्यांनी खूप ऐश्वर्य भोगलं. मात्र त्यांच्या पुढच्या काळात ज्यावेळेला त्या वयस्कर झाल्या त्या काळात मात्र त्यांना 3 मुलांचं जाणं,
किंवा कौटुंबिक कलह या सगळ्या गोष्टींना मात्र तोंड त्यांना द्यावं लागलं होतं. किंवा थोडासा हेकट स्वभाव असल्यामुळे त्यांना शेवटी स्वतःचा शनिवारवाडा सोडून त्यांना दुसऱ्या ठिकाणी राहायला जावं लागलं होतं. आणि या सगळ्याचा सुद्धा त्यांना प्रचंड उतारवयात त्रास झालेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर खूप महत्वाच्या 2 व्यक्तींबद्दल मी बोलणार आहे. ते म्हणजे माहेश्वरची महाश्वेता अहिल्याबाई होळकर. यांचा 1725 चा जन्म आहे. अहिल्याबाई होळकरांबद्दल ज्याला आपण बोलतो, त्याला त्यांच्याकडे बघताना त्या राज्यकारभार तर अगदी छानच चालत होत्या, कुशल होत्या, बुद्धिमान होत्या, शिकण्याची उर्मी होती. मुख्य म्हणजे माणसं सांभाळणं, माणसं वेचणं आणि योग्य माणसांना योग्य काम देणं अशा पद्धतीने त्यांची एक हातोटी होती. अहिल्याबाई होळकरांच्या संदर्भात मी एक किस्सा नक्की इथं सांगेन, जो माझ्या वाचनात आलेला आहे. अहिल्याबाई होळकर ज्याला लग्न होऊन सासरी गेल्या, त्याला त्यांच्यातली ते स्किल्स किंवा त्यांचा व्यवहार कुशलपणा किंवा एकूणच शिकण्याची वृत्ती हे सगळं पाहता त्यांचे सासरे जे होते त्यांनी त्यांच्या पत्नीला म्हणजे गौतमीबाईंना असं सांगितलं, म्हणजे अहिल्याबाईंच्या सासूबाईंना असं सांगितलं की ही मुलगी जी आपल्या घरात सून म्हणून आलेली आहे, ही फक्त सून नसणार आहे, तर ही आपला भावी जो आपला राज्यकारभार बघणं आहे किंवा राज्यव्यवहार बघणं आहे, याच्यात सुद्धा ही मुलगी पुढे जाणं गरजेचं आहे. त्यामुळे तिला कौटुंबिक गोष्टींमध्ये, इतर गोष्टींमध्ये तुम्ही फार अडकवू नका आणि तिला इतर गोष्टी, युद्ध कौशल्य असेल किंवा राजनीती असेल, राजकारण असेल, व्यवहार असतील सगळे राज्यातले, हे सगळे तिला आपण शिकवणं गरजेचं आहे. गौतमीबाई कडक होत्या, त्याचबरोबर त्या प्रेमळ देखील होत्या. गौतमीबाईंनी अहिल्याबाईंना 5 गोष्टी सांगितल्या आणि मला असं वाटतं की आज आपण स्त्रिया ज्या सामाजिक काम करतोय, ज्यांना सामाजिक काम करायचंय, त्यांनी या 5 गोष्टींचा विचार करणं आणि या 5 गोष्टी स्वतःच्या जीवन व्यवहारात आणणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी जी अहिल्याबाईंना सांगितली ती म्हणजे डोक्यावरचा पदर ढळू देऊ नकोस. आता रूढ अर्थाने आपण काही कोणी डोक्यावर पदर घेत नाही हल्ली, किंवा तो अर्थ तिथे त्यावेळेलाही तसा नव्हता. त्याचा अर्थ असा होता की स्त्रीची जी लज्जा असते, स्त्रीत्व असतं किंवा स्त्री म्हणून जी डिग्निटी असते आपली, ती डिग्निटी ही सदैव सांभाळली गेली पाहिजे स्त्रीकडनं. दुसरी गोष्ट त्यांनी जी सांगितली ती म्हणजे त्या म्हणल्या की पदरात घे. तर पदरात घे म्हणजे काय, तर तू एक राज्यकारभार बघणार आहेस, ही प्रजा तुला मुलांसारखी आहे आणि त्यामुळे कोणाचं चुकलं माकलं काही झालं तर क्षमाशील राहा आणि पदरात घेण्याची वृत्ती तुझ्याकडे ठेव. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जी त्यांनी सांगितली गौतमीबाईंनी ती अशी होती की पदर मोड कर. म्हणजे तुझी प्रजा आहे, या प्रजेसाठी जर काही लागलं तर तुझी पदरमोड कर आणि त्यातनं प्रजेला ज्या काही सुखसोयी द्यायच्या आहेत किंवा प्रजेला जे काही तुला मदत करायची आहे किंवा त्यांच्या सोयी सुविधा ज्या निर्माण करायच्या आहेत त्यासाठी तू पदरमोड कर. आता आपण जर अहिल्याबाईंचा इतिहास वाचला तर आपल्या एक लक्षात येईल की त्यांना जे स्त्रीधन मिळालं होतं त्या स्त्रीधनातला 50% वाटा त्यांनी समाज उपयोगी गोष्टींसाठी केला. म्हणजे धर्मशाळा बांधणं, मंदिरं बांधणं, विहिरी बांधणं, रस्ते बांधणं, अनेक गोष्टींसाठी त्यांनी याचा वापर केला. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक गोष्ट त्यांना जी सांगितली होती ती अशी होती की समजा कधी काही वाईट प्रसंग आला, काही झालं, तर पदर पसरण्याची जर वेळ आली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अहिल्याबाई या शिवभक्त होत्या, तर गौतमीबाईंनी त्यांना असं सांगितलं होतं की कधी जर पदर पसरायची वेळ आली तर त्या देवासमोर पदर पसर, अजून कुठेही पदर पसरू नकोस. त्याचबरोबर शेवटची गोष्ट त्यांनी जी सांगितली होती ती अशी होती की कधी प्रसंगी काही तुझ्यावर काही आक्रमण झाली, तुला काही त्रास झाला, तुझ्या अंगावर कोणी आलं, तर मात्र पदर खोचून उभी राहा. आणि मला असं वाटतं की या पदराच्या अनुषंगाने ज्या 5 गोष्टी गौतमीबाईंनी सांगितल्यात तर आज सुद्धा आपल्याला सगळ्यांना रेलिव्हेंट आहेत, एस्पेशली ज्या कुटुंबाबाहेर जाऊन काम करतायत, व्यवसाय करतायत किंवा काही सामाजिक काम करतायत, काही सामाजिक काम करायची इच्छा आहे. तर मला असं वाटतं की या स्त्रिया आपण पाहिल्यानंतर या स्त्रिया घडत असताना म्हणजे आपल्याकडे अजून एक खूप मोठी एक नरेटिव्ह सेट झालेला आहे, तो म्हणजे स्त्रियांना आधार देत नाही, स्त्रियांना मदत करत नाहीत, स्त्रियाच एकमेकींना मागे खेचतात. पण आपण जर या सगळ्या स्त्रियांचं, ज्यांच्याबद्दल मी आता 40-50 मिनिटं बोलणार आहे, या स्त्रियांचा जर आपण इतिहास पाहिला, यांची चरित्र वाचली किंवा इतर स्त्रियांच्या चरित्रातनं ज्याला आपल्याला यांचे संदर्भ लक्षात येतात, त्याला असं एक लक्षात येतं की या सगळ्या स्त्रियांच्या मागे त्यांच्या कुटुंबातली एक स्त्री होती किंवा समाजातली एक स्त्री होती किंवा काही स्त्रियांच्या मागे तर अगदी पाश्चात्य देशातल्या स्त्रिया सुद्धा होत्या आणि या स्त्रियांनी त्यांना मदत केली होती. त्यामुळे आपण सुद्धा आधुनिक स्त्रियांनी हा एक विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला ज्याला अशा प्रकारचं काही काम करायचं असतं त्याला आपण आपल्या कुटुंबातल्या स्त्रिया, आपल्या कामातल्या स्त्रिया,
आपल्या समाजातल्या स्त्रिया यांच्याशी सुद्धा आपण चांगले स्नेहपूर्ण संबंध ठेवणं आणि त्यांना आपला पाठिंबा होण्यासाठी त्यांना उद्युक्त करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. हा प्रसंग मी मुद्दाम हे दोन जे काळ आहेत, एक जो 1600-1700चा काळ आहे आणि आज 21सावं शतक आपलं चालू आहे. त्यामुळे मुद्दाम मी हा मांडला. अहिल्याबाई होळकरांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा राज्यकारभार सांभाळला. मुख्य म्हणजे धार्मिक कामं त्यांनी खूप केली आणि त्यामुळे ते आपल्या सदैव सगळ्यांच्या आठवणीत आहेत आणि मुख्य म्हणजे या गोष्टीसाठी आपण त्यांची त्यांची आणि त्यांच्या सासूबाई गौतमीबाई यांची आठवण काढणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्या पराक्रमी आणि शौर्याचे प्रतीक जे आहेत झाशीची राणी, त्या 1830 साली त्यांचा जन्म झालेला आहे. त्या अल्पायुषी ठरल्या, पण त्यांनी जे काही 28 वर्षात जे काही कर्तृत्व गाजवलं ते कर्तृत्व आजही आपण सगळ्यांनी ऐकल्यानंतर, त्याच्या कहाण्या ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा आपल्या मनाचा काही ठिकाणी थरकाप उडतो, की कसं काय इतक्या तरुण मुलीनी, तरुण स्त्रीनी हे सगळं घडवून आणलं असेल. झाशीची राणी किंवा लक्ष्मीबाई सुद्धा खूप धीट होत्या, पराक्रमी होत्या. अगदी लहान वयापासून त्यांना युद्ध कौशल्य, तलवारबाजी आणि घोडा चालवणं अनेक गोष्टी त्या शिकलेल्या होत्या आणि त्यांना शिकण्याची उर्मी होती. त्या कधी थांबल्या नाहीत. त्या लग्न होऊन ज्यावेळेला सासरी आल्या, तेव्हा सुद्धा त्यांनी अनेक स्त्रियांना तलवारबाजी, घोडा चालवणं या गोष्टी शिकवल्या आणि असं म्हणतात त्यांची जी फौज होती, त्या फौजेत अनेक महिला होत्या आणि त्यांच्या ज्या तोफा होत्या, त्या तोफा चालवणाऱ्या सुद्धा अनेक जणी या महिला होत्या. तर त्यांनी खऱ्या अर्थाने महिलांचं संघटन केलं, महिलांना युद्धनीती शिकवली, युद्ध कौशल्य शिकवली आणि त्यांच्या बरोबरीने अनेक महिला त्यांच्याबरोबर 1857चा जो उठाव आहे त्या उठावात त्या सहभागी झालेल्या होत्या. खरं तर आपल्या इतिहासातली खरी नायिका कोण असेल, खरी हिरोईन कोण असेल, तर त्या झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई होत्या. त्याच्यानंतर अजून एक लढवय्या स्त्रीबद्दल मी इथं बोलणार आहे, त्या म्हणजे उमाबाई दाभाडे. आपल्याकडे तळेगाव दाभाडे जे आहे याची सरदारकी दाभाड्यांकडे होती, खंडेराव दाभाड्यांकडे. आणि ज्याला खंडेराव दाभाडे मृत्यू पावले त्याच्यानंतर अचानकच त्यांच्यावर ही जबाबदारी आली. अर्थातच त्या सरदार घराण्यातल्या असल्यामुळे त्यांना थोड्याफार या गोष्टी माहिती होत्या. परंतु अचानक ही जबाबदारी आली. घरात लहान त्यांची 2 छोटी मुलं होती. मात्र त्यांनी याच्यातनं कुठेही घाबरून न जाता, कुठेही माघार न घेता त्यांनी पदर खोचला, मगाशी मी जो उल्लेख दिला तो, आणि पदर खोचून त्या शत्रूसमोर उभा राहिल्या. एका युद्धात तर त्यांनी चक्क हत्यारबंद होऊन त्या हत्तीवर चढून बसल्या आणि त्यांनी युद्ध केलं. म्हणजे त्यांच्या काळात अनेक सरदार किंवा अनेक राजे जे होते हे अत्यंत मानाने त्यांचं नाव घेत असत. त्यांनी जवळजवळ खंडेराव दाभाडे गेल्यानंतर 20 एक वर्ष त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांचं वतन सांभाळलं आणि या सुद्धा आपल्या इतिहासात आपण जर पाहिलं तर यांचं सुद्धा आपण नाव अत्यंत आदरपूर्वक घेणं आणि त्यांच्याकडनं काही शिकणं हे आज गरजेचं आहे. आपण ज्याला स्त्रियांचा विचार करतोय, स्त्रियांचा क्रांती लढ्यातला जो आपण सहभाग बघतोय, हा सहभाग बघताना मगाशी मी जो उल्लेख केला की सगळ्या स्त्रिया काही तलवारी घेऊन बाहेर पडल्या नाहीत, पण स्त्रियांनी अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतींनी आपलं योगदान दिलं आणि स्त्रियांचं संघटन केलं किंवा काही स्त्रिया या रोल मॉडेल झाल्या आणि त्यांना बघून पुढच्या शतकामध्ये अनेक स्त्रिया त्यांच्या पद्धतीने उभ्या राहिल्या आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. तिसरा टप्पा मी जो याच्यात पाडलेला आहे तो म्हणजे स्त्री कर्तृत्वाची नवी पहाट. शिक्षण हे एक असं शस्त्र आहे की ज्याच्यातनं महिलांचं संघटन झालं, महिला विचार करायला शिकल्या, त्यांनी स्वतःचं एक आकाश शोधलं, स्वतःचं एक अंगण शोधलं आणि स्वतःचं त्यांनी काम उभं केलं. खरं तर महिला संघटनाचं काम खऱ्या अर्थाने कुठे उभं राहिलं असेल तर या दुसऱ्या पर्वात सुरू झालं, जेव्हा ही नवी पहाट होती आणि याच्यातनं शिक्षण, आरोग्य किंवा अनेक गोष्टींमध्ये आपल्याला क्रांती झालेली दिसतीये आणि या क्रांतीतनंच कुठेतरी स्वातंत्र्य लढ्याची बीजं पेरली गेली आणि स्त्रियांचं संघटन सुद्धा उभं राहिलेलं आपल्याला दिसतंय. आता या कर्तृत्ववान स्त्रियांची नवी पहाट जर आपण पाहिली तर आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, ज्या 1831 या साली त्यांचा जन्म झालेला आहे. सावित्रीबाई फुल्यांबद्दल आपल्याला सगळ्यांना खूप माहिती आहे. आपण त्यांचं अनेकदा स्मरण करत असतो, अनेकदा त्यांच्याबद्दल बोलत असतो. सावित्रीबाई लग्नानंतर शिकल्या, त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांच्या बरोबरीने त्यांनी एका मुस्लिम स्त्रीला सुद्धा शिक्षिका म्हणून तयार केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या पतीसमवेत खूप मोठं काम उभं केलं आणि या कामाचा उल्लेख आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि याच्यातनं दुर्लक्षित किंवा दुर्बल घटक जे होते, कुटुंबांमधल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना कुठेतरी शिक्षणाची वाट त्यांच्यासाठी मोकळी झाली.
अगदी शेतकरी, मजूर यांच्या स्त्रियांसाठी, यांच्या मुलींसाठी सुद्धा सावित्रीबाईंनी शाळा सुरू केल्या. तर हा एक भाग आहे, की जिथं कुठेतरी जागृती स्त्रियांमध्ये होताना दिसली आणि स्त्रिया शिक्षणाची कास धरून स्वतःच्या प्रगतीसाठी पुढे येताना आपल्याला दिसतायत. सावित्रीबाईंबरोबर जी सहशिक्षिका होती किंवा ज्यांनी शिक्षिकेचं काम केलं, फातिमा बी, यांच्याबद्दल फारसा इतिहासात त्यांचा एक पहिला काळ, पहिली काही वर्ष सोडली तर पुढच्या याच्यातला काही फार संदर्भ दिसत नाहीत. पण फातिमाबाईंचा उल्लेख सावित्रीबाईंनी जी पत्र महात्मा फुलेंना लिहिलेली होती, म्हणजे नवरा बायकोतला जो त्यांचा संवाद होता, त्या संवादात काही उल्लेख मात्र फातिमाबाईंचे आपल्याला नक्की दिसतात. आणि त्यात ते असं लिहितात, की मी बाहेर असल्यामुळे फातिमावर आता बरंच काम पडतंय, ती खूप छान काम करते वगैरे. तर याच्यातनं असं दिसतंय, की फातिमाबाईंचं सुद्धा समर्पण या कामात खूपच चांगलं होतं. त्याच्यानंतर पंडिता रमाबाई 1850च्या दरम्यान दिसतात आपल्याला. सेवा सदनच्या संस्थापिका रमाबाई रानडे. त्याच्यानंतर पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. आनंदीबाई जोशींचा सुद्धा आपण जर उल्लेख केला तर त्या सुद्धा खूप कडक शिस्तीचे त्यांचे यजमान होते. आणि त्याचबरोबर घरातल्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांना त्यांनी शिक्षण घेतलेलं, अभ्यास केलेला अजिबात आवडत नव्हता. तर ही तारेवरची कसरत करत त्यांनी डॉक्टरकीची पदवी मिळवली. त्या भारतात आल्या. परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळल्यामुळे किंवा ढासळत गेल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष प्रॅक्टिस मात्र करता आली नाही. पण त्या आपल्या पहिल्या महिला भारतीय डॉक्टर म्हणून त्यांचं नाव आपण अत्यंत अभिमानाने आणि आदराने घेत असतो. त्याच्यानंतर सेवावृत्ती जीवनाचा आदर्श म्हणून डॉक्टर काशीबाई नवरंगे यांचा उल्लेख मी इथे नक्की करेन. डॉक्टर काशीबाई नवरंगे या पहिल्या महिला डॉक्टर अशा याच्याने आपण म्हणतो, ज्या BA म्हणजे बॅचलर इन आर्ट्स केल्यानंतर त्यांनी मेडिकलची पदवी घेतली आणि त्यांनी पुढे आयुष्यभर सेवाव्रती म्हणून काम केलं. त्या जरी मेडिकल फील्डमधल्या असल्या, डॉक्टर असल्या, तरी नुसतं डॉक्टरकीत त्यांचं मन कधीच रमलं नाही. त्या सामाजिक कामात मुलं, महिला यांच्यासाठी सुद्धा त्या काम करत राहिल्या शेवटपर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला पुढे ज्या दिसतात त्या म्हणजे बालपणी झालेल्या विवाह अमान्य करणाऱ्या डॉक्टर रखमाबाई राऊत. मी मगाशी एक उल्लेख केला, की ज्या काळात आपण 12व्या शतकापासून हा अभ्यास सुरू केलेला आहे किंवा ही मांडणी सुरू केलेली आहे, तो काळ इतका महाभयंकर होता स्त्रियांच्या दृष्टीने, की त्यांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं. म्हणजे होत असेल तर छळच होत होता किंवा रूढी परंपरा इतक्या कडक होत्या, त्याच्यातनं स्त्रियांना कुठल्याही प्रकारची संधी दिली जात नव्हती. मुलींचे बालविवाह होत होते त्या काळात आणि ते अगदी सहज अशी एक ती प्रथा होती आपल्या समाजामधली. रखमाबाई ज्या होत्या, रखमाबाईंचा सुद्धा बालविवाह झालेला होता. त्यांचा बालविवाह झाल्यानंतर त्यांचे वडील गेले आणि त्यानंतर रखमाबाईंच्या आई ज्या होत्या त्या आईंनी डॉक्टर राऊत, जे ग्रांट मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, त्यांच्याशी त्यांनी दुसरा विवाह केला होता. आता डॉक्टर राऊत जे होते हे खूप सुधारक विचारांचे होते. मुलींनी शिकावं असं त्यांना वाटत होतं. मुलींनी स्वतःचा विचार करावा अशा त्या विचाराचे ते होते. आणि त्यामुळे त्यांच्या घरामध्ये रखमा ही छान शिकायला लागली, शाळेत जायला लागली. आणि ती एक विशिष्ट वयात आल्यानंतर तिच्या यजमानांनी तिला पत्र धाडलं आणि तिला असं सांगितलं की तू माझी पत्नी आहेस, तर तू नांदायला ये, आता तू मोठी झालेली आहेस. आणि हे पत्र पाहिल्यानंतर खरं तर डॉक्टर राऊत यांना सुद्धा इच्छा नव्हती या मुलीला पाठवायची. कारण रखमाबाईंचे जे यजमान होते ते वयाने पण खूप मोठे होते, त्यांना दम्याचा त्रास होता आणि डॉक्टर राऊत यांना हे चित्र दिसत होतं की हे लग्न काही फार यशस्वी होईल असं नाहीये किंवा परत बालविवाहासारखं संकट या मुलीवर येऊ शकतं किंवा ज्या पद्धतीने ही मुलगी आज तयार होतीये, विचार करतीये, काहीतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करते, हे सगळे दारं तिची क्षणात बंद होतील. त्यामुळे ते सुद्धा थोडंसं चालढकल याच्यात करत होते. ज्याला रखमाबाईंच्या यजमानांच्या असे लक्षात आलं की रखमाबाई काही सहजपणे येत नाहीयेत, तेव्हा त्यांनी कोर्टात दावा दाखल केला की ही माझी पत्नी आहे आणि तिने नांदायला येणं गरजेचं आहे. रखमाबाई धीट स्वभावाच्या होत्या आणि मुळात त्यांना घरातनं पाठिंबा असल्यामुळे किंवा त्यांना पुढे शिक्षण झाल्यानंतर काय काय चांगल्या गोष्टी घडू शकतात याचं चित्र दिसत असल्यामुळे त्यांनी भर कोर्टाला सांगितलं की मी काही नांदायला जाणार नाही. याच्यावर कोर्टाने त्यांना 6 महिने कैदेची शिक्षा सुनावली. ही शिक्षा सुनावल्यानंतर सुद्धा रखमाबाईंनी न घाबरता कोर्टाला असं सांगितलं, आय विल गो बिहाइंड द बार्स. म्हणजे मी कैदेत जाईन पण मी सासरी नांदायला जाणार नाही. हा असा खटला आहे की या खटल्यानंतर आपल्या एक लक्षात येईल की एक पुढे कायद्यात सुद्धा असं एक लक्षात घेतलं गेलं की कन्सेंट टू मॅरेज म्हणजे मुलीचा कन्सेंट आहे की नाही, मुलाचा कन्सेंट आहे की नाही. तर हे सुद्धा त्यांनी घडवून आणलं त्या काळात आणि याचा उपयोग आज सुद्धा 21व्या शतकात अनेक स्त्रियांना होतोय, ज्या लग्नामध्ये, ज्या विवाहामध्ये हिंसा आहे किंवा काही वेगळा त्रास आहे
किंवा ते वैवाहिक नातं फुलणारच नाहीये असं ज्याला दिसत असतं, तर हा कन्सेंट ऑफ मॅरेज हा एक तिथं खूप मोठा गोष्ट घडली. आणि दुसरं म्हणजे या घटनेत एक गमतीशीर गोष्ट अशी झाली, की हल्ली बायका पोटगी मागतात. पण रखमाबाईंच्या यजमानांनी ही जी केस होती, ही केस मिटवण्यासाठी म्हणा किंवा तडजोडीसाठी म्हणा, त्यांच्याकडनं खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी पैसे घेतले. अर्थातच त्या दरम्यान रखमाबाईंनी इंग्रजीमध्ये खूप पत्र बालविवाह याचे दुष्परिणाम किंवा बालविवाह म्हणजे काय आहे, बालविवाहाचे काय परिणाम होत आहेत, समाजावर काय होत आहेत, मुलीवर काय होत आहेत, अशा पद्धतीने खूप इंग्लिशमध्ये पत्र पाठवली. आणि ही पत्र हिंदू विमेन म्हणून अशा पद्धतीने ती छापली गेली. आणि पाश्चात्य देशांत सुद्धा त्यांच्यासाठी एक संरक्षण समिती तयार झाली. त्यांना निधीची काही गरज असेल तर त्या निधी उभारणीची सुद्धा त्याला प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे एक लक्षात घ्या की धाडसी स्त्रिया त्या काळात होत्या आणि म्हणूनच त्यांनी जी बीजं पेरली त्याची फळं काही ठिकाणी आपण आज त्याचा आपण आनंद घेतोय सगळेजण. तर ही अशी रखमाबाई होती किंवा या डॉक्टर रखमाबाई राऊत होत्या. त्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ मेडिसिन मध्ये जाऊन डॉक्टरकीचं शिक्षण घेतलं आणि त्यांनी अजन्म विवाहित राहून त्यांनी समाजासाठी शेवटपर्यंत काम केलेलं आपल्याला दिसतंय. याच्यातनं सुद्धा कुठेतरी स्त्री स्वातंत्र्य, शिक्षण, सामाजिक काम आणि स्वातंत्र्याची बीजे पेरलेली आपल्याला दिसतात या सगळ्या कहाणीतनं रखमाबाईंच्या. त्याच्यानंतर म्हणजे आपण जे म्हणतो की एक पत्नी जी असते ती नवऱ्याची सावली म्हणून राहत असते किंवा नवऱ्याच्या कार्यात ती सहभाग देत असते. बरेचदा तिचा सहभाग हा मूक सहभाग असतो. आणि अशी सुद्धा उदाहरणं आपल्याला अनेक इतिहासात दिसतात की ज्यांनी अगदी शांतपणे, समर्पितपणे पती जे करतोय, यजमान जे करतायत त्यांच्या कामात त्यांनी सहभाग दिलेला दिसतो. 1864 साली आपल्याला आनंदीबाई कर्वे यांचा उल्लेख करता येईल. आनंदीबाई ज्या होत्या, आनंदीबाई सुद्धा बालविधवाच होत्या आणि त्याच्यानंतर त्यांनी शिक्षणासाठी प्रयत्न केले. आणि त्याच दरम्यान महर्षी कर्वेंनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केलेली होती. त्यांना सहचारिणी सुद्धा अशीच हवी होती की जी स्त्री शिक्षणात रस घेईल किंवा त्यांना मदत करेल त्यांच्या प्रकल्पात. त्यांची ओळख आनंदीबाईंशी झाली काही निमित्ताने आणि त्यानंतर त्या दोघांचं लग्न झालं. आणि रेस्ट इज हिस्ट्री. आज आपण महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था बघतोय. ज्या पद्धतीने तो वटवृक्ष आज मोठा झालेला आहे त्याची पेरणी जी आहे ही सगळी आनंदीबाई आणि महर्षी कर्वे अण्णा यांनी केलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर भाऊबीज संकल्पना मांडणाऱ्या पार्वतीबाई आठवले यांचा सुद्धा उल्लेख करणं गरजेचं आहे. म्हणजे छोटं समर्पण किंवा छोटी छोटी कामं सुद्धा किती मोठी होतात हे आपल्याला या उदाहरणातून दिसू शकतं. आपल्याकडे पार्वतीबाईंनी भाऊबीज संकल्पना त्याला उभी केली. पार्वतीबाई या आनंदीबाईंची बहीण होत्या. त्यांचं सुद्धा यजमान गेले आणि त्यानंतर मुलाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्याच दरम्यान महर्षी कर्वेंनी अनाथालय सुरू केलेलं होतं आणि हे अनाथालय बघण्यासाठी एखादी समर्पित स्त्रीची त्यांना गरज होती. आणि त्यामुळे पार्वतीबाई अण्णांना जॉईन झाल्या आणि त्यांनी ही सगळी जबाबदारी पुढे त्यांनी अनेक वर्ष पार पाडली. ही भाऊबीज संकल्पना अशी होती की त्या खूप फिरत असत अगदी परदेशात सुद्धा आणि तिथनं निधी संकलन त्या करत असत या मुलींसाठी. ज्यावेळेला आपण संस्थेची उभारणी करत असतो किंवा संस्थात्मक काम करत असतो त्याला देणगीदार जोडण्यापेक्षा हितचिंतक जोडणं हे खूप गरजेचं असतं. आणि हे आम्ही आता शिकलो. म्हणजे मी मास्टर्स केलंय सोशल वर्कमध्ये. पण हे कधी सांगितलं होतं पार्वतीबाईंनी तर जवळजवळ 18व्या शतकात त्या सांगून गेलेल्या आहेत. तर त्यांनी ज्याला भाऊबीज संकल्पना उभी केली त्या भाऊबीज संकल्पनेत त्यांनी असं सांगितलं की तुम्ही मला 4 आणे दिलेत तरी हरकत नाही किंवा मला 10 रुपये देणारा माणूस नकोय, त्याऐवजी मला 4 आणे देणारे 10 माणसं भेटणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने पार्वतीबाईंनी त्या काळापासून आजपर्यंत त्यांच्या ज्या लेकी आहेत त्या ही भाऊबीज संकल्पना जी आहे किंवा भाऊबीज जो उपक्रम आहे तो राबवला जातोय. आणि हा भाऊबीज उपक्रम जो आहे हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याचं नोंद झालेली आहे. आणि 2020 मध्ये या उपक्रमाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या की अत्यंत कठीण परिस्थितीत असलेल्या स्त्रियांनी आपल्या समस्या बाजूला ठेवल्या, आपल्या अडचणी बाजूला ठेवल्या आणि एका ध्येयासाठी त्या जगल्या. एक ध्येय त्यांनी समोर ठेवलं आणि त्याच्यासाठी त्या जगल्या. आणि हे जे ध्येय त्यांनी ठेवलेलं होतं असं ध्येय बघून आज अनेक स्त्रिया अशा पद्धतीने आपल्या आयुष्याला आकार देत आहेत किंवा स्वतःच्या आयुष्याच्या आर्किटेक्ट त्या स्वतः होण्याचा प्रयत्न करतायत.
त्याच्यानंतर लक्ष्मीबाई टिळक स्मृतिचित्र त्यांनी आत्मचरित्र लिहिलंय, आपण सगळ्यांनी पाहिलंय. मी इथं अजून एक नमूद करीन, की साधारण मी ज्याला नवी पहाट हा विषय ज्याला सुरुवात केला म्हणजे सावित्रीबाई फुल्यांपासनं, त्यानंतर लेखन खूप स्त्रियांनी केलेलं आपल्याला दिसतं आणि त्या लेखनाचं स्वरूप काही ठिकाणी आत्मचरित्र म्हणून आहे, काही जणींनी आत्मचरित्र लिहिलेलं आहे, काही जणींचं आत्मचरित्र इतरांनी लिहिलेलं आहे किंवा अनेकांनी इंग्लिश, हिंदी, मराठीमध्ये लेखन केलेलं आहे आणि हे लेखन सुद्धा आपल्याला खूप स्फूर्ती देतं आणि आपल्यासाठी सगळ्यांसाठी तो एक अभिमान आहे. त्याच्यानंतर सामाजिक कार्यासाठी जीवन जगणाऱ्या जनक्का शिंदे. जनक्का शिंदेची सुद्धा कहाणी अशीच थोडीशी होती. त्या सासरी गेल्या, त्यांचे खूप हाल झाले सासरी. यजमान मारहाण करत असत आणि त्यांचे ते हाल बघवले न गेल्यामुळे त्यांच्या घरातल्याने त्यांना परत आणलं, शिकवलं आणि त्यांनी पुढे अजन्म सामाजिक कामात त्यांनी आपलं समर्पण दिलं. अशा या जनक्का शिंदे होत्या. त्यानंतर बालशिक्षणाचा शिक्षणातला जो एक भाग होता बालशिक्षणाचा, त्या अनुषंगाने ताराबाई मोडक आणि ताराबाई मोडकांचे शिष्य अनुताई वाघ या दोघींचं सुद्धा कर्तृत्व खूप मोठं आहे आणि ज्या म्हणजे आज सुद्धा क्वालिटी एज्युकेशनमध्ये काम करत असताना अनेक सामाजिक कार्यकर्ता, शिक्षण तज्ज्ञ याचे संदर्भ घेत असतात आणि या पद्धतीने कुठेतरी विचार होत असतो. तर त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते आज देखील आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक आहे. त्याच्यानंतर थोडंसं सगळ्यात आधी आध्यात्मिक काम झालं. त्याच्यानंतर थोडंसं युद्ध याच्यात असलेल्या राज्यकारभार सांभाळणाऱ्या स्त्रिया होत्या. त्याच्यानंतर शिक्षण, रूढी परंपरांना नकार देणाऱ्या स्त्रिया होत्या किंवा स्वतःचं अस्तित्व कुठेतरी सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या स्त्रिया होत्या. आणि त्याच्यानंतरचा जो काळ आलेला होता, साधारण 19वे शतक जे होतं, अर्ली 90s किंवा थोडंसं बिफोर अर्ली 90s हा जो काळ होता, या काळामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला सामाजिक काम होताना दिसलं. म्हणजे आपण महिलांचं ज्याला क्रांतिकारक महिलांचा ज्याला आपण स्वातंत्र्य लढ्यात विचार करतोय, त्याला या स्त्रिया ज्या आहेत, या स्त्रियांनी सामाजिक काम केलं, विधायक काम केलं, रचनात्मक काम केलं, संघर्षात्मक काम केलं, वैचारिक काम केलं. म्हणजे अनेक प्रकारचं काम आपण या स्त्रियांनी केलेलं आहे असं पाहत असतो. आणि हे सगळं काम जर आपण विचारात घेतलं तर आज नवरात्रात ज्याला आपण आदिशक्तीचा उत्सव करतोय, जागर करतोय, त्याला आपल्याला लक्षात येईल की या सगळ्या आदिशक्तींच्या पंक्तीत बसणाऱ्या या सगळ्या स्त्रिया आपल्याला दिसतील, ज्या अत्यंत खंबीर वृत्तीच्या होत्या, अत्यंत शांत मनाने ते काम करणाऱ्या होत्या, वेळोप्रसंगी त्या स्वतःचा एक बाणा दाखवणाऱ्या स्त्रिया होत्या. तर अशा स्त्रियांचा आज आपण उल्लेख या सगळ्या ह्याच्यात करतोय. आता ज्याला विकास आणि विस्तार किंवा सामाजिक कार्यक्षेत्र आपण ज्याला म्हणतो, म्हणजे अर्ली 90s, याला सगळ्यात पहिल्यांदा आपण नाव घेतो ते मावशी किंवा लक्ष्मीबाई केळकर यांचं. आज भारतातली सगळ्यात मोठी स्त्रियांची संघटना जर कुठली असं विचारलं गेलं तर राष्ट्र सेविका समिती म्हणून या संस्थेचं नाव आपण अगदी बिनधास्त घ्यायला हरकत नाही. किंवा ज्या पद्धतीचं काम या संघटनेने केलेलं आहे किंवा करतीये, याच्यातनं सुद्धा स्त्रियांना खूप आधार मिळतोय, स्त्रियांचं मनोबल वाढतंय, स्त्रियांसाठी विविध उपक्रम या संघटनेमार्फत चालवले जात आहेत. आपण जर थोडासा मावशींचा जर विचार केला तर मावशींचं सुद्धा असंच थोडंसं काय झालं की खूप अल्प याच्यात त्या बालविधवा झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटत राहिलं की काहीतरी आपण करणं गरजेचं आहे. मावशींचे आई वडील जे होते ते टिळकांचे जवळजवळ भक्त होते. टिळकांचा जो केसरी अंक निघायचा, तो केसरी अंक आधी त्यांचे वडील वाचायचे, त्याच्यानंतर म्हणजे आई वडील एकत्र त्याच्यात संवाद साधायचे, त्याच्यानंतर त्यांच्या आई शेजारी पाजारी राहणाऱ्या त्यांच्या ज्या मैत्रिणी असायच्या त्यांना एकत्र घेऊन त्याचं वाचन तिथं होत होतं. म्हणजेच कुठेतरी सामाजिक कामाची किंवा आहे त्या परिस्थितीची जी झळ होती त्याच्याबद्दल चर्चा ही अगदी लहान वयापासून त्या त्यांच्या घरात ऐकत होत्या. ज्याला त्यांचे यजमान गेले त्याला त्यांनी खऱ्या अर्थाने या कामात उतरण्याचा त्यांनी निर्धार केला आणि त्याच दरम्यान त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती कळली. ही माहिती कळल्यानंतर त्या डॉक्टरांना भेटायला गेल्या आणि त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की आम्हाला सुद्धा या कामात यायचं आहे. मात्र डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की हे जे काम आहे हे पुरुषांसाठी सीमित आहे, त्यामुळे तुम्ही स्त्रियांसाठी एक वेगळी संघटना उभी करा. आणि मग मावशींनी डॉक्टरांना असं एक सांगितलं की याच्यातला जो शारीरिक विकासाचा किंवा तो जो भाग आहे तो मात्र आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांकडून जर त्याची मदत मिळेल तर चांगलं होईल. आणि 1940 मध्ये राष्ट्रीय आपल्या समितीची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर हळूहळू अनेक ठिकाणी याच्या शाखा निघाल्या आणि आज जवळजवळ अनेक देशांमध्ये म्हणजे जगाच्या पाठीवर काहीच निवडक देश असतील जिथं समितीचं काम चालत नाहीये. तर हे मावशींचं कार्य होतं. अत्यंत साध्या
किंवा अत्यंत नम्र, अत्यंत शांत, कुठेही आक्रमकता नाही, कुठेही बोल्ड स्टेटमेंट्स नाहीत, जे आज आपण बरेचदा बघतो. खूप शांतपणे त्यांनी त्यांचं काम केलं, पण त्यांच्या डोक्यात फ्रेम ऑफ वर्क हे नक्की पक्कं होतं आणि त्या फ्रेमप्रमाणे त्यांनी काम केलं. अगदी त्या जायच्या अगोदर त्यांनी समितीची ट्रस्ट असावी म्हणून काही वर्ष आधी समितीचं ट्रस्ट केली, समितीची इमारत तयार केली आणि अशा अनुषंगाने हे सगळं काम बऱ्यापैकी पूर्ण करून मगच त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला आपल्याला दिसतोय. मावशींबद्दल मी एक इथं नक्की उल्लेख करेन, की आपण आत्ताच अलीकडेच अफगाणिस्तानचं सगळं प्रकरण पाहिलं आणि आपण तिथल्या स्त्रियांसाठी खूप व्याकुळ झालो होतो, की तिथल्या स्त्रियांचं काय होत असेल, मुलींचं काय होत असेल. अनेक प्रश्न आपण एकमेकींना फॉर्मल इन्फॉर्मल डायसवर विचारत होतो त्या दरम्यान, किंवा त्या पद्धतीने खूप लिखाणही येत होतं, पत्रकारही त्याच्याबद्दल बोलत होते. पण ज्याला 47च्या वेळेला ज्या दंगली झाल्या, त्या दंगलींमध्ये म्हणजे त्या काळात पाकिस्तान भारत एक असल्यामुळे सिंध, कराची, लाहोर इथं सुद्धा समितीचं काम चालू होतं आणि शाखा होत्या. त्याला तिथल्या काही समितीचं काम करणाऱ्या ज्या स्वयंसेविका होत्या त्यांनी मावशींना पत्र लिहिलं आणि मावशींना सांगितलं 100 मुली इथं अडकलेल्या आहेत, मावशी काय करता येईल या मुलींचं, यांच्या सुरक्षिततेचं काय करायचं. नऊवारी नेसणाऱ्या, साध्या, शांत दिसणाऱ्या मावशी त्यांनी त्यांच्या सहकारी घेतल्या, 2 कपडे बांधून घेतले आणि त्या लाहोरच्या विमानात बसून लाहोरला गेल्या, कराचीला गेल्या आणि तिकडनं त्या 100 मुली घेऊन आल्या सुरक्षितरित्या. आणि इथं आल्यानंतर त्या मुलींना त्यांनी वर्ष 2 वर्ष सांभाळलं, नातेवाईकांकडे ठेवलं, मित्रपरिवारात ठेवलं, त्या दरम्यान त्यांना शिक्षण दिलं आणि त्यांचे पालक, त्यांचे नातेवाईक आल्यानंतर त्या मुली सुरक्षित त्या लोकांच्या हातात दिल्या. हे काम जर आपण या बॅकग्राऊंडवर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की ते किती अवघड होतं, की 2 स्त्रियांनी अशा स्थितीत जाणं, तिथून त्या मुली घेऊन येणं, म्हणजे स्वतःच्या जीवाची पर्वा देखील या स्त्रियांनी केली नाही आणि हे करण्यासाठी खूप मोठं मानसिक धाडस लागतं. आणि हे जे मानसिक धाडस आहे, हे धाडस बऱ्यापैकी आपल्याला समितीचे जे सेविका काम करत असतात, यांच्यामध्ये आपल्याला ते उतरलेलं दिसतं. म्हणजे मगाशी मी जे म्हणलं, की कुठेतरी मानसिकता घडवणं, कुठेतरी रोल मॉडेल होणं इतरांसाठी, कुठेतरी त्यांना काम शिकवणं, कुठेतरी ध्येय देणं किंवा आपला प्रपंच, कौटुंबिक जबाबदाऱ्या याच्या पलीकडे सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो समाजाचं, हे या स्त्रियांनी आपल्याला आपल्या कृतीतनं शिकवलं आणि अत्यंत शांतपणे शिकवलं. त्याच्यानंतर आपण जर थोडंसं पुढे गेलो तर गांधीवादी कार्यकर्त्या 1906 मध्ये प्रेमा कंटक यांचा आपल्याला उल्लेख दिसतो. प्रेमा कंटक या गांधींच्या अनुयायी होत्या, मिठाच्या सत्याग्रहात त्या अगदी पुढे होत्या आणि प्रेमा कंटक यांचं नाव घेण्याचं कारण असं आहे की त्या काळात एक क्लास असा होता की रिच क्लास ज्याला आपण म्हणतो, किंवा त्यांच्याकडे सुबत्ता होती, ज्यांना काही फारसा त्रास नव्हता कुठल्या गोष्टीचा. आणि त्या घरातल्या मुली ज्या होत्या त्या विणकाम, भरतकाम, फिरणं, क्लब अशा प्रकारचं त्यांचं आयुष्य असायचं. कारण त्याला इंग्रज लोक आपल्याकडे होते, त्यामुळे ते कल्चर होतं मोठ्या प्रमाणात. पण प्रेमा कंटक या अशा बाई आहेत की त्यांनी त्या स्पेअर मधल्या महिलांना चळवळीत आणलं आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणारी स्त्री कोण, तर प्रेमा कंटक होती. आणि म्हणून आपण प्रेमाताईंचं किंवा प्रेमा कंटक यांचं आपण मुद्दाम तिथं उल्लेख याच्यातनं करत असतो. त्याच्यानंतर जसं आपल्या स्त्रिया, हिंदू स्त्रिया जशा बाहेर पडल्या काम करण्यासाठी, तसं मुस्लिम समाजातनं देखील मुस्लिम समाजाच्या उद्धारासाठी किंवा मुस्लिम समाजात ज्या काही कुप्रथा आहेत, ज्या काही रूढी परंपरा आहेत, ज्या स्त्रियांना माणूस म्हणून जगण्यालाच त्या नकार देतात, तर अशासाठी आपल्याला ज्या मुस्लिम समाजात काम करणाऱ्या ज्या आहेत, डॉक्टर रझिया पटेल यांचा आपण एक उल्लेख, त्या खूप अलीकडच्या आहेत पण त्यांचा उल्लेख आपण करायला काहीच हरकत नाहीये. कारण आपल्या ज्या सगळ्या मुस्लिम भगिनी आहेत, या भगिनींसाठी जर खऱ्या अर्थाने आयुष्य सुकर करणारं कोणी असेल तर त्या रझिया पटेल यांचा आपण उल्लेख करायला हरकत नाही. त्याचबरोबर मतिमंदांची माता म्हणून सिंधुताई किंवा मातृसेवा संघाच्या संस्थापक कमलाबाई हॉस्पिटल यांचं सुद्धा आपण नाव इथं घ्यायला हरकत नाहीये. या सगळ्या याच्यात आपण थोडासा जर उल्लेख, म्हणजे हे फक्त भारतीय स्त्रियांचाच सहभाग होता का, तर नक्की नाही. कारण झालं काय की खूप परदेशातल्या स्त्रिया, पाश्चात्य देशातल्या स्त्रिया सुद्धा आपली ही सगळी कामं, इथं होणारे अन्याय अत्याचार किंवा स्त्री जीवन हे खूप जवळनं त्या बघत होत्या. कारण आपल्या अनेक स्त्रिया पत्रांच्या माध्यमातनं, लेखांच्या माध्यमातनं, पुस्तकांच्या माध्यमातनं ही सगळी माहिती पाश्चात्य देशांना पाठवत होत्या. तर हे सगळं बघून अगदी भारतीय सुखदुःखाशी एकरूप झालेल्या डॉक्टर ॲनी बेसेंट यांचा सुद्धा इथं आपण उल्लेख करायला काहीच हरकत नाहीये. त्याचबरोबर भारतीय राष्ट्रध्वज प्रथम फडकवणाऱ्या मॅडम कामा, या स्त्रियांचा सुद्धा आपण उल्लेख इथं नक्की करणं गरजेचं आहे, कारण त्यांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन या सगळ्यामध्ये खूप मोठं आहे. त्याच्यानंतर विज्ञान संशोधनात रमलेल्या कमलाबाई सोहनी, डॉक्टर कमलाबाई सोहनी यांचा सुद्धा आपण उल्लेख करणं गरजेचं आहे की सायन्स सारखा विषय घेऊन त्या पुढे गेल्या
आणि त्या विषयात त्यांनी वेगळं पण काहीतरी वेगळा ठसा त्यांनी उमटवला, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कमलाबाई सोहनींचा एक उल्लेख वाचताना असा एक आपल्याला दिसतो, की सुभाषचंद्र बोस यांचे जे बंधू होते त्यांचं एक पत्र कमलाबाईंनी दिल्लीपर्यंत गुप्तपणे पाठवलं. म्हणजे त्या स्वतः म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने ते नेलं. तर हा सुद्धा एक कुठेतरी लढ्यातलाच हा भाग होता आणि ते गट्स किंवा ती हिंमत त्यांच्यामध्ये होती. तर हा उल्लेख मुद्दाम इथं आपण करणं खूप गरजेचं आहे. भारतातील बायोकेमिस्ट्री विषयाच्या त्या आद्य प्रवर्तक आहेत. म्हणजे हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बानू कोयाजी यांना तर अनेक जणांनी आपण पाहिलेलं आहे. मी स्वतः त्यांच्याबरोबर काही वर्ष काम केलेलं आहे काही प्रकल्पांमध्ये. त्यांनी बेसिकली MD केलं होतं स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र या विषयात आणि कुटुंब नियोजन या विषयात त्यांनी खूप मोठं काम केलं आणि त्याचबरोबर ते सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुद्धा अनेक संघटना किंवा अनेक फोरम बरोबर जोडलेल्या होत्या. बानूबाई ज्या होत्या त्या अत्यंत शांत, नम्र, हसतमुख अशा होत्या आणि खूप काटक होत्या. एकदा काम मनावर घेतलं की त्या काम पुढे नेणारच असा त्यांचा एक स्वभाव आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर दुर्गाबाई देशमुख यांचा एक उल्लेख आपण मुद्दाम करूयात, की दुर्गाबाई ज्या होत्या त्यांचं एक 13 म्हणजे जसं मी रखमाबाईंचं एक उदाहरण सांगितलं, की त्यांनी कोर्टात जाऊन लढा देऊन स्टेटमेंट्स देऊन त्यांनी स्वतःचं म्हणजे स्वतःला काय म्हणणं आहे त्यांचं किंवा स्त्रियांचं प्रतिनिधित्व म्हणून त्यांचं म्हणणं त्यांनी मांडलं. असंच दुर्गाबाईंचा आपण एक प्रसंग मी तुम्हाला मुद्दाम सांगते, की दुर्गाबाई ज्याला 11-12 वर्षाच्या झाल्या त्याला त्यांचं एक लक्षात आलं, की हा प्रपंच, वैवाहिक आयुष्य वगैरे हे काय आपलं आयुष्य नाहीये. आपल्याला शिक्षण घ्यायचंय, पुढे जायचंय. तर अशा प्रकारची कुठेतरी त्यांची मानसिकता तयार होत होती आणि 13व्या वर्षी त्यांनी त्यांच्या यजमानांना सांगितलं, की हे लग्न काही फार चालेल आपलं असं नाहीये, ओढून ताणून चालेल. त्यापेक्षा तुम्ही आपलं दुसरी बायको करा, तुमचा प्रपंच चालवा, मला मोकळं करा. आणि हे खूप चांगल्या पद्धतीने अत्यंत नॉर्मल मोडमध्ये नवरा बायकोनी हे खूप समजुतीने घेतलं आणि त्यांच्या यजमानी दुसरं लग्न करून त्यांचा प्रपंच थाटला आणि दुर्गाबाईंनी आपलं शिक्षण सुरू केलं. पुढे त्यांनी अनेक सामाजिक कामं केली. मुख्य म्हणजे त्या नियोजन आपण जे म्हणतो की नियोजन मंडळाचे ते अध्यक्ष होत्या आणि हे काम करतानाच त्यांची देशमुखांशी ओळख झाली, CN देशमुखांशी. आणि त्या काळात त्यांनी प्रौढ विवाह त्यांच्याशी केलेला होता. म्हणजे बालविवाह किंवा दुसरा विवाह किंवा प्रौढ वयातला विवाह असे सुद्धा प्रकार आपल्याला दिसत आहेत. कारण तसा तसा समाज हा बदलत गेला आणि याचं एकच कारण आहे की ज्या स्त्रिया हे काम करत होत्या त्यांनी स्त्रियांसाठी एक नवी पहाट, एक नवा विचार किंवा एक नवं आकाश हे सगळं शिक्षणातनं किंवा इतर माध्यमातनं, सामाजिक कामातनं, विधायक कामातनं हे सगळं पुढे आलेलं आपल्याला दिसतंय. तर या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत या स्त्रियांना आपण सगळ्यांनी आज घटस्थापनेच्या दिवशी नमन करणं, त्यांचा आदर करणं आणि मी प्रामुख्याने ज्या तरुण मुली, ज्या युवती, ज्या तरुणी सामाजिक कामात येणार आहेत त्यांनी खरं तर या सगळ्या स्त्रियांचं चरित्र जर वाचलं तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की या सगळ्या जणी आपल्यासाठी एक रोल मॉडेल आहेत, एक सोर्स ऑफ इन्स्पिरेशन आहेत. आणि म्हणजे मी असं म्हणजे मला खरं या विषयात जायचं नव्हतं पण मी मुद्दाम असं म्हणेन की राणी पद्मिनी बघायची म्हणून दीपिका पदुकोणला बघायला जाणं, लक्ष्मीबाई बघायच्यात म्हणून कंगनाला बघायला जाणं, याच्याऐवजी आपण रितसर यांची पुस्तकं उचलावीत, ती पुस्तकं वाचावीत. आणि गॅरंटेड मी एक सांगू शकते की तुम्ही 2-4 चरित्र वाचल्यानंतर तुम्हाला असं साहित्य वाचण्याचं व्यसन लागेल आणि तुम्हाला असं वाटेल की अरे आयुष्यात मी काहीतरी करणं गरजेचं आहे. आपण 21व्या शतकातल्या स्त्रिया त्या मनाने खूप सुरक्षित आहोत, आपल्याला शिक्षणाची मुभा आहे, आपण शिकलेले आहोत. पण बरेचदा आपण या सगळ्या कामाकडे लक्ष देत नाही. आपल्याला अनेक गोष्टींमध्ये काम करणं गरजेचं आहे. आणि या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने परत एकदा या सगळ्या धाडशी स्त्रियांना, कर्तबगार स्त्रियांना, खऱ्या अर्थाने ज्या आपल्या इतिहासातल्या हिरोईन्स आहेत या सगळ्यांना मी नमन करते आणि आपल्या सगळ्यांना परत एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. खरंच स्मिताताई, ह्या कुठल्याच गोष्टींना आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचल्याच नाहीत. इतिहासात आपण वाचतो काय, गांधी, चाचा नेहरू, अजून काय इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू. पण याही स्त्रियांचं इतकं महत्वाचं आणि इतकं वेगळं त्यांनी काम केलेलं आहे. आणि तुम्ही म्हणता तसं की ह्या आजकालच्या ज्या स्त्रिया खूप सुरक्षित आहेत, म्हणजे आपण असं म्हणतो पैशाने सुद्धा खूप सुरक्षित आहेत, तरी त्या बायकांनी, त्या काळातल्या स्त्रियांनी स्वतःचं असं पाऊल उचललं गेलं तर खरंच याही काळातल्या स्त्रियांनी ह्या स्वातंत्र्याची फळं तर आपण उपभोगलेली आहेतच, आपल्या पुढच्या पिढीनेही ती फळं उपभोगण्यासाठी आजकालच्या स्त्रियांनी खरंच काहीतरी करण्याची खूप इच्छा आहे.
केलं पण कोविड काळामध्ये स्त्रियांनी खूप कामं केली. सो कोविड गेला म्हणजे आपण असं म्हणून जात चाललेलं आहे. परत या स्त्रियांनी स्वातंत्र्यासाठी काहीतरी करावं, मोटिव्हेट व्हावं या सगळ्यांचं ऐकून तुमचं सगळं भाषण ऐकून अशी माझी खूप इच्छा आहे आणि आपल्या स्त्रिया होतीलही याची मला अगदी 100% गॅरंटी सुद्धा आहे. एवढं सांगून आपण आजचा थांबूया. नमस्कार. उद्या परत भेटूया. नवीन वक्ता, नवीन विषय घेऊन. नमस्कार.